श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र अध्याय 7. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्णीचा महिमा अम्मासी. विस्तार करावा कृपेसी, पूर्वी कवनावर झाला. समस्त तीर्थे सोडून श्रीपाद गेले किंकारणी. पूर्वी आराधना केली कवनी, पुराण कथा सांगा मज. सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मज पुससी. सांगेन तुझ विस्तारसी, एक चित्ते ऐकावे. पूर्व युगांतरी इक्ष्वाकुवंशी, मित्रासह राजा परियेसी. प्रतापवंत क्षत्रिय वंशी, सर्व धर्मरत देखा. असता राजा एके दिवशी विनोदे निघाला पारदिसी. प्रवेश झाला अरण्यासी, वास सिंह शार्दुलाचा. निर्मनुष्य अरण्यात राजा मर्दी खेळत. भेटला तेथे दैत्य अद्भुत ज्वाळाकार भयानक. राजा देखून तयासी, शरजाळ वर्षे कोपेसी. मूर्छना येऊनी धर्मीसी, पटा दैत्य तये वेळे. दैत्य वधिता तये वेळे, होता त्याचा बंधू जवळे. आक्रंद तसे प्रबळी, बंधू शोके करून या. प्राण तेजिता निशाचरू, बंधुसी मंदसी येरू. तू जरी होशील सहोदरू, सुड माझा घ्यावा त्वरित. ऐसे बोलूनी बंधुसी, दैत्य पावला पंचत्वासी. अनेक माया तयापाशी, नररूप धरले तयावेळी. रूप धरुनी मानवाचे, सौम्य वाणी बोले वाचे. सेवकत्व धरले राजयाचे, अतिनम्रत्वे बोलनिया. समस्त मृग मारुनी, दृष्ट जीव छेदुनी. राजा आला परतुनी, आपले नगरा परियेसा. ऐसे क्रमिता एके दिवशी, पितृश्राद्ध आले परियेसी. आमंत्रण सांगे ऋषींसी, वशिष्ठादी मुनिवरा. ते दिनी नेमे स्वयंपाक, करवी राजा सविवेक. कपटी होता जो सेवक, तया स्थानी ठेविला. राजा म्हणे त्यासी, पाकस्थानी तू वससी. जे जे मागतील भानवसी, सर्व आणून तवा द्यावे. अंगीकारुनी तो सेवक, नरमास आणून देख. कपट्टे भावे करवी पाक, केली शाक तयावेळी. ठाय घालिता ऋषीश्वरांसी, पहिलीच वाढली नरमासासी. पहाताची कोपला वसिष्ठ ऋषी, दिदला शाप तयावेळी. वसिष्ठ म्हणे रायास, नरमास वाढले आम्हास. त्वरित हो गा ब्रह्म राक्षस, म्हणून कोपे तयावेळी. शाप देताची तयावेळी, राजा कोपला अतिप्रबळी. अपराध नसता आम्हा जवळी, वाया शापिली ती का. नेने मांस पाक कवने, केला माझा निरोप नाही झाला. वृथा अमुदे शाप दिदला, आपण शापीन म्हणत असे. उदक घेऊन अंजुळी, शापा वया सिद्ध झाला तये काळी. तव राजस्त्री घेऊन जवळी, वर्जित झाली पतीसी. पतीसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोष भारी. वंदुनी त्याचे चरण धरी, तेने तरशील भवसागर. मदयंती सतीचे वचन, मानिता झाला राजा आपण. अंजुळी उदक होते, ज्यानं पाडिले आपल्या चरणावरी. शाप देता कल्पशवाणी, पडले राजयाचे चरणी. कल्पशमाद नाम म्हणून, ब्रह्म राक्षस झाला तो राव. पतिव्रता राजमहिषी, लागली वसिष्ठ चरणासी. उद्धरी स्वामी बाळकासी, एवढा कोप काय कीजे. करुणा वचन ऐकोनी, शांत झाला वसिष्ठ मुनी. वर्षे 12 क्रमोनी, पुनरुपी राजा झाला. उशाप देवोनी वसिष्ठ ऋषी, गेला आपले ठायासी. ब्रह्म राक्षस राजा परियसी, होऊनी गेला वनांतरा. निर्मनुष्य अरण्यात, राक्षस राहिला प्रख्यात. भक्षण करी अनेक जंतू, पशुप क्षीण मनुष्यादी करून. ऐसे क्रमिता तये वनी, मार्गस्थ दंपती दोन्ही. ब्राह्मण जाती मार्गक्रमुनी, देखील राक्षस भयासुर. येऊनी धरले ब्राह्मणासी, व्याघ्र जैसा पशुसी. घेऊनी गेला भक्षावयासी, विप्रस्ती जाय समागमे. अतिशोक करतसी ते ब्राह्मणी, जाऊनी लागे राक्षसा चरणी. राखे मजला अहेवपणी, प्राणेश्वरासी सोडिपा. न भक्षी माझा पती, माझी तयावरी प्रीती. माते भक्षी गा सुखवृत्ती, वल्लभाते सोडिपा. पती विने राहती नारी, जन्म वृथा दगडा परी. पहिले माते स्वीकारी, प्राण राखे पतीचा. ऐसे नानापरी देखा, विपस्त्री करी महादुःखा. बोल न मानिता राक्षसी ऐका, त्या ब्राह्मणा ते भक्षिले. पतीसे भक्षिले देखोनी, शाप दिदला ते ब्राह्मणी. म्हणे राक्षस ऐक कानी, शाप माझा निर्धारे. तू राजा सूर्यवंशी, शापास्तव राक्षस झालासी. पुढे मागुती राजा होसी, 12 वर्षे क्रमोनिया. परिरमता तुवा स्त्रिये सवे, प्राण जाईल स्वभावे. आम्हा अनाथा बक्षिसे, दृष्ट भावे दुरात्मया तू राक्षसा. शाप देऊनी तये वेळे, पतीच्या हस्ती मिळवूनी सकळे. काष्टे घालून या प्रबळी, अग्नी प्रवेशे केला तिने. ऐसे असता राजा देखा, क्रमली तेथे 12 वर्षे. पुनरुपी राजा होऊन ऐका आला फुले नगरासी. विप्र स्त्रियेचे शाप वचन, स्त्रिये
लागे ते खून, रतिसंगती करिता क्षण मृत्यू असे आपणासी, ऐकोनी पतीचे वचन मदेंती दुःख करी आपण, मन करुणी निर्वाण तेजू प्राण म्हणत असे, मदेंती म्हणे रायासी संतान नाही तुम्हासी, आता कष्टला 12 वर्षी प्रारब्ध आपले न चुकेची, ऐकोनी सतीचे वचन शोक दाटला अति गवन, अश्रू निगती लोचनी केवी करू म्हणत असे, मंत्री वृद्ध पुरोहितासी बोलविता झाला परियसी, ब्रह्महत्या घडली आपणासी विमोचन होय कवने परी, मंत्री वृद्ध पुरोहित राहासी म्हणे ऐक मात, तीर्थे आचरावी समस्त तेने पुनीत होशील, ऐसा करुणी विचारू राजा निघे तीर्थ आचरू, सकळ तीर्थ परी करू विधीपूर्वक करीत असे, ऐसी नाना तीर्थे करीत ब्रह्महत्या सवे येत असे, अघोर रूपे असे दिसत नवचे कवने परी देखा, कष्टोनी राजा भोवता परी निर्वाण होनी मना भीतरे, हिंडत पातला मिथिलापुरी चिंताक्रांत होऊन या, नगरा ब्राह्म प्रदेशी श्रवणी राजा प्रियसी, चिंततेसे मानसी वृक्ष छाये बैसून या, तव ऋषेश्वरा समवेत जैसा सूर्य प्रकाशित, गौतम ऋषेश्वर ख्यात अवचित तेथे पातला, देखुनी राजा गौतमासी चरणी लोळे संतोषी, नमन करी अतिहर्षी भक्ती भावे करुनिया, आश्वासुनी तये वेळे गौतम पुसे करुणा भाळी, क्षेम समाधान सकळी पुसता झाला वृत्तांत, ऐकोनी ऋषेश्वराचे वचन राजा सांगे विस्तारून, शाप झाला ब्राह्मण वचन ब्रह्महत्या घडली मज, शमन न होय माझा दोष सविची येतसे अघोर वेश, व्रते आचरलो कोटीश नवचे दोष पर्यसा, ऐकोनी रायाचे वचन करुणासागर गौतम आपण, भय सांडिगा निर्वाण वचन तालील शंकर मृत्युंजय, तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी, महापातक संहारासी गोकर्ण स्थान असे, भक्तिपूर्वक तया स्थानी जप व्रत करती जाण, फळ होय लक्ष गुण ऐसे पुण्यक्षेत्र असे, जाणा तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर, प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोपे विनयार्थ, जे जे इच्छिती मनकामना पावे त्वरित निर्धारे जाणा, समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलकात, गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तेथे असंख्यात जाण, पदोपदी असती निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य, कृतयुगी महाबळेश्वर श्वेत, त्रेतायुगी दिसे लोहित, द्वापारी रूप पीत, कलियुगी कृष्ण वर्ण जाणा, सप्त पाताळ खोलावून उभे असे लिंग आपण, कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने, पश्चिम समुद्र तीरेसी गोकर्ण तीर्थ उत्तमेसी, ब्रह्महत्यादी पापनाशी काय आश्चर्य पर्यसा, ब्रह्महत्यादी पंच महापापे परद्वारादी षटपापे, दुःशील दुराचरी पापे जाती गोकर्ण महाबळेश्वर दर्शने, तया स्थानी पुण्य दिवशी जे आचरती भक्तीसी, तोची जाणार रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम, आदित्य सोम बुधवारी अमावस्यादी परवान भीतरी, स्नान करुणी समुद्री दान धर्म करावा, शिवपूजा व्रत होम हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य, म्हणे गौतम रायासी व्यतिपातादी पवर्णिसी, सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशीसी, पूजिता पुण्य अगम्य असित पक्ष माघ मासी, शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यासी, दुर्लभ असे त्रिभुवनात, स्नान करुणी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी, पूजा करावी भावार्थी, पातका व्यतिरिक्त होय जाणा, ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा, राजा ऐकोनी अति प्रेमा पुसता झाला तयेवेळी, राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान महिमा निरोपिलीसी, पूर्वी कवन कवनासी साक्षी झाली असेल की, म्हणे गौतम तयेवेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी, जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे, गेलो होतो आम्ही यात्रे देखील दृष्टांत विचित्र, आले होते तेथे जनमात्र यात्रा रूपे करून या, माध्यानकाळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्ष छायेते, दुरोणी देखले चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी, विधवा आपण केशवपणी दिसे जैशी मुखमरणी, क्षणक्षणा पडे धरणी प्राण त्याग करू पाहे, अशी अवस्था चांडाळीसी आली वृक्ष छायेसी, देह टाकला धरणीसी त्याजू पाहे प्राण आपला, प्राण त्याजिता तये वेळी विमान उतरले तत्काळी, शिवदूत अतुर्बळी त्रिशूळ खटवांग धरुणी हाती, टंका युद्धे चंद्रभाळी चंद्रासारखी कांती केवली, किरीट कुंडले मिरवे कपोली चतुर्वर्ग येणे परी,
विमानी सूर्यासारखे तेज अति विचित्र दिसे विराज. आले चंडाळीचे काज अपूर्व वर्तले तयावेळी. आम्ही पुषले शिवदूतांसी आले ते कवन कार्यासी. दूत म्हणती आम्हासी आलो चांडालीस न्यावया. ऐशी चांडाळी पापिनीसी कैसी योग्य विमानेसी. नेऊन या श्वानासी सिंहासनी काय योग्य. शिवरात्री उपोषण नाही केले दान आपण. केले नाही देखले यज्ञ येसी कैसे न्याल तुम्ही. अर्जन जन्मांतरीचे म्हणा कुष्ठ सर्वांग हेची खुणा. पूर्वी निघती मुखातून पूर्वार्जित केवी होईल. गौतम म्हणे रायसी ऐसे पुसले दुतासी. त्यांनी सांगितलं आम्हासी अत्यंत तय चांडाळीचा. पूर्वी इचे जन्मस्थान ब्राह्मण कुळी झाली कन्या. स्वामिनी नाम असे पूर्ण सोमबिंबासारखे मुख. अति सुंदर रूपैसी उपवर झाली पितृगृहेसी. न मिळे वर तिये सरसी चिंता करती माता पिता. न मिळे सुंदर वर तियेसी उन्नत झाली 10 वृषी. मिळून एक द्विजासी भ्रोक्तेसी दिधली कन्या. विवाह झाल्यावरी होती तया पतीचे घरी. क्वचित काळ येणे परी होती नारी परियसा. वर्तता असे पुढे देखा तिचे पतीस झाले दुःखा. पंचत्व पावला तात्काळिका विधी वशे करून या. ऐकोनी तिचे माता पिता कन्या आपले घरी आणता. पतीचे दुःख करी बहुता खेद करी ते नारी. अति सुंदर पूर्व वयसी मद व्यापिले प्रतिदिवसी. चंचल होय मानसी परपुरुषा ते देखोनी. गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करिता झाली. प्रकट झाले तात्काळी गोप्य नोहे पातकासी. असे तिचे पातकासी प्रगट झाले सर्वासी. वाळीत केले तयासी माता पिता बंधू वर्गाधिका. शंका होती पहिली तिसी निशंक झाली व्यभिचारासी. प्रगट रूपे अहर्निशी रमू लागली नगरात. तया नगरी एक वाणी रूपे होता अतिलावण्य. पूर्ववैनी देखोनी झाली त्याची कुलस्त्री. तया शूद्राच्या घरी वर्तत होती ते नारी. ऐसी पापिनी दुराचरी कुळ वैरीन 42. स्त्रिया नासती कामत्वे ब्राह्मण नसती हिन सेवे. राज्य जायत विषक्षोभे यती नासे विषय सेवणे. शूद्रासवे हरनिशी रमत होती अतिहर्षी. पुत्र झाला तियसी तया शूद्रा घरी असता. वर्तता असे एके दिवशी उन्मत्त होनी परियसी. छेदिले वासरू आहारासी मेष म्हणून पापिनी. निषेधुनी वस्य परियसी पाक गेला बिनयसी. शिर ठेवले शिंकेसी दुसरे दिवशी भक्षावया. आपण भक्षित मद्यपाणी जागृत झाली अस्तमानी. वासरू हातसे भुवनी धेनू दोहावया लागे. वस्तस्थानी असे मेष भ्रमित झाली अतिक्लेश. घरात पाहत असे शिरास व्यक्त दिसे वासराचे. अनुतप्त होऊनी तवा वेळी शिव शिव म्हणे चंद्रमौळी. अज्ञानी ऐसे पापे घडली म्हणून चिंती दुरात्मिनी. तया वत्स शिरासी निक्षेप केला भूमीसी. पती कोपेल म्हणून परियसी अस्ति चर्म निक्षेपिले. जाऊनी सांगे शेजारी लोका व्याघ्रे भक्षिले वत्साची ऐका. रोदन करी समजता पुढे देखा पती पुढे येणे परी. असे कितीक दिवसावरी नांदत होती क्षुद्रा घरी. पंचत्व पावली ती नारी नेली दुती यमपुरासी. घातले तिसी नरकात भोग भोगी अति दुःखित. पुनरुपी जन्म चांडाळी जात. उपजली ते नारी ऐका. झाली उपजताची आंधळी. विद्रुप वर्ण जैशी काजळी. माता पिता क्वचित काळी. प्रतिपाळती माया मोहे. ऐसे असता वर्तमानी सर्वांगी झाला कुष्ठवर्णी. पंचत्व पावली पिता जननी दरिद्री झाली निराश्रय. न मिळे तिसी वस्त्रान्न दुःख करी अति गहन. ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अति कष्टे. ऐसे वर्तता माघमासी लोक निघाले यात्रेसी. महास्थान गोकर्णासी कलपुत्र सहित देखा. ऐसे महाजना संवेत चांडाळी गेली याचित. सर्व भिक्षुक बहुत तया समागमे जात असे. येणे परी गोकर्णासी चांडाळी पातली सायासी. कर वळुंगुनी महाजनासी भिक्षा मागे करुणा वचने. येणे परी मार्गात चांडाळी असे याचित. ते दिनी शिवरात्री असे व्रत कोणी न भिक्षा घाली तिसी. पूजेसी जाती सकल जन त्याते मागत असे आकरण दोन. एक म्हणती हसोन उपवास आजी अन्न खायचे. हाती होती बिल्व मंजरी ते घातले तिचे करी. हुंगोनी पाहे येरी भक्षण वस्तू नव्हे म्हणे. कोपोनी टाके ते अवसरी जाऊन पडली लिंगावरी. रात्री असता अंधकारी अलभ्य पूजा घडली तिसी. कोणी न घालती भिक्षा तिसी. उपास घडला ते दिवशी पूजा पावली ते शिवासी. बिल्व मंजरी शिवमस्तकी.
पुण्य केले इने आजी, उपवास शिवतिथी काजी, बिल्वपत्रेश्वर पूजी, घडले रात्री जागरण. त्या पुण्य करुणीची इचे, पाप गेले शतजन्मीचे. ईश्वरासी प्रेम येचे, म्हणून पाठवले आम्हासी. ऐसे म्हणती शिवदूत, तियेवरी शिंपती अमृत, दिव्य देह केले त्वरित, घेऊन गेले शिवलोका. ऐसे गोकर्णाचे स्थान, गौतम सांगे विस्तार होण. राजयासी म्हणतसे सगुण, त्वरित जाई गोकर्णासी. ऐकून गौतमाचे वचन, राजा मनी संतोषन. पावला त्वरित गोकर्ण, पाप वेगळा झाला जाना. ऐसे पुण्य पावन स्थान, म्हणून श्रीपाद राहिले आपण. सिद्ध म्हणे ऐक कथन, नामधारका एक चित्ते. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती प्रख्याने सिद्ध नामक धारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम सप्तमाध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.